कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू, जरा समजावा आमच्या लेकीला, गोष्ट भीतीची नाही। पण ज्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेल्यावर असे पोलीस बी उठून उभे राहतात, आम्हाला सलाम ठोकतात, त्यांनीच आमची झडती घ्यायची। हे काय मान राहिलं या पंचकृषीत आमचा? है अहो काय चाललंय इथं? एक तर लग्न लावा नाहीतर बाहेर जा। बाकींची लग्न खोळंबली तिथं। ना ना, काय करायचं आता? जा तोंड काळ कर, पैसे घेऊन ये, हे तोंड राखू नको मला। नाना, सूर्या, माफ कर मला, माझ्यामुळे झालं बघ। मी आता बँकेत जाऊन एफडी मोडतो बघ। हे पहा, मुहूर्ताची वेळ निघून जाते, तुमच्यामुळे बाकीच्या लोकांचं नुकसान करताय। हो दादा, माझं ऐका, तुमच्या बहिणीचं ठरेल परत कधीतरी, पण माझ्या मुलीचं कसं तरी लग्न ठरलंय, ते कशाला मोडता तुम्ही? अहो हात जोडतो, पाया पडतो काका तुमच्या। काय करताय तुम्ही? या इथं बसा, तुम्ही बसा इथं, शांत बस। हे काय तमाशा लावलाय? जा मांडवाच्या बाहेर। ए, इथं लग्न खोळंबल्यात, काय लावलं तुम्ही? जावई बापू, मी काय म्हणतो, पैशासाठी लग्न थांबवू नका, आम्ही देतो पैसे। होय होय, त्यांच्याकडनं घ्या आणि तुम्हाला जसं जमल तसं त्यांचं परत करा। चिरंजीव, जा पैसे घेऊन या। डॅडी, काय गरज नाही पैशांची। यांची नियत मला नाही चांगली वाटत। हो, काय बोलताय तुम्ही? हे बघा, असं असेल तर ही लगीन मोडलं। हे शैल्या, बघत काय बसलाय? चल घरी। आणि हे बघा, आता सगळं पैसे मिळल्याशिवाय ही लगीन होत नसते। अहो मारताय कशाला? तुम्ही काय लग्न मोडणार आहे? हा? अरे मीच लग्न मोडतोय। लग्न म्हणजे का तुम्हाला पैसे कमवायचा धंदा वाटला का? हा? धंदा वाटला? अरे पैशासाठी किती लाच सोडणार आहे तुम्ही? माणूस आहे की हैवान? अरे जरा तरी माणसाचा, त्यांच्या भावनांचा विचार करा। डॅडी, काय झालं? अडवणूक दुसरं काय? सरळ सरळ हुंडा मागायला बंदी आहे ना, मग हे असं गिफ्ट द्या, पोरासाठी काहीतरी करा, नाही तर पोरीच्या संसाराला पैसे द्या, असं काहीतरी सुरू होतं। माणूस बी किती सहन करणार? मग आमच्या जावई बापूंनी दिली एक ठेवून, काय तुम्ही अहो यांची जेवतं लग्नीचं? अहो यांच्यावरती लाखोंचं कर्ज आहे। दोघं बाप बेट्यांनी मिळून सातारच्या जवळपासच्या कितीतरी बँकांचं कर्ज बुडवलंय यांनी। अहो आमच्या पण बँकेचं कर्ज बुडवलंय यांनी। थांबा एक मिनिट, ह्या बघा डिटेल्स, ह्या बघा। खरं बोलतात हे तर। म्हणजे यांना धनु चाडून आपल्याला लुटायचं होतं तर? यांचं जे काही लोन आहे त्या लोनची सगळी रक्कम आपल्याकडून? अहो लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, किती स्वार्थी लोक आहात तुम्ही। खरं तर ना तुमची लायकीच नाहीये आमची मुलगी तुमच्या घरची सून करून घ्यायची। खरं तर ना माझंच चुकलं। मला बहिणीच्या सुखापुढं काय दिसत नव्हतं ना, याचा फायदा घेतला यांनी। तुम्ही चांगली माणसं म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवला, त्याचा फायदा घेतला ना तुम्ही। तुम्ही मानपणाच्या नावाखाली भिका मागायला सुरुवात केली होती ना, तेव्हाच तुम्हाला अडवायला पाहिजे होतं। तुम्ही पैसे मागितले, कार मागितली, तेव्हा तुमची जीभ छाटायला पाहिजे होती मी। अरे पुरीकडचे हुंडा द्यायला तयार होतात का?
कारण पूर्वीच्या संसाराला हातभार लागावं म्हणून. पण तुमच्यासारखी नीच माणसं आहे ना, याच चांगुलपणाचा फायदा घेता तुम्ही. भर मंडपात आडवणूक करून हुंड्याच्या नावाखाली पूर्वीच्या घरच्यांकडून जितकं पदरात टाकून घेता येईल तेवढं टाकून घ्यायचा प्रयत्न करता तुम्ही. कारण तुम्हाला माहित असतं ना, पूर्वीच्या घरचे इज्जतीला घाबरतात, हे सगळं करायला तयार होतात, आहे ना. पण मी नाही तसा. तुमच्या या नीचपणाला अजिबात भुलणार नाही मी. तुमच्यासारख्या नीच माणसाच्या घरात माझी बहीण देण्यापेक्षा तिला कायमचं बिना लागण्याचं घरी ठेवीन मी. हो दादा, मलाच नको हे असलं स्वार्थी सासर. हो दादा, आम्हाला पण नको हे लग्न. मॅनेजर सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळेवर आलात म्हणून ह्यांचं खरं रूप आम्हाला दिसलं आणि आमची धनू वाचली. पण यातून मात्र एक शिकलो, प्रत्येक मुलीने नवरा बघताना तो हुंड्यासाठी आपल्या घरच्यांची पिळवणूक तर करत नाहीये ना, तो आपल्याशी फक्त पैशांसाठी तर लग्न करत नाहीये ना, हे बघणं ना फार गरजेचं आहे. म्हणजे अशा नीच आणि स्वार्थी लोकांचं फावणार नाही. हो, नीट बोला. थोबड बंद, थोबड बंद. तुला आत्ताच्या आत्ता इथं जितला गाडला असता, पण इथं दुसऱ्यांची लग्न चालू म्हणून शांत बसतोय. इथनं पुढं कुठल्या बी पोरीला फसवण्याचा, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला ना, तू आहेस आणि मी आहे. हा फक्त तोंड काळ केलंय, दिंड बाकी. डॅडी, आपला डाव आपल्यावरच उलटला. आपल्याला ते लग्न करायचं होतं, पण आपल्यामुळेच हे लग्न मोडलं. आता काय करायचं? आता काय, मोडलेल्या लग्नाचा फायदा घ्यायचा. हो, पण आता पोलीस येतायला आपल्याला निघावं लागेल की. जावई बापू, आता इथं थांबण्यात काय अर्थ नाही, निघायला हवं. मंडळी, आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. येतो जावई बापू, चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.